या भोकरदन तालुक्यामध्ये खरोखर हा नुसता राज्यात नाही आणि जिल्ह्यातला विजय नाहीये. हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून आज इथं धनशक्तीच्या विरुद्धात जनशक्तीची लढाई ही झालेली आहे आणि त्याच्यात जनशक्ती ही विजय झालेली आहे. आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक प्रभाग 1 ते 10 पर्यंत 9 सदस्य प्रचंड बहुमताने हे निवडून दिलेले, त्यामध्ये आमचे शफीक शेख असतील आणि आमच्या बरोबर असलेले नगरसेवक निवडून आलेले सर्व असतील. थोड्या मतानं काही हरलेले, नंतर इथं संबंधित जे म्हणत होते धनशक्तीचा विजय होईल, धनशक्तीचा विजय होईल, इथं धनशक्तीचा विजय झालेला नाहीये. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे माजी केंद्रीय मंत्र्यांचा सफाया करण्याचं काम तिथं त्यांना कधीच नगराध्यक्ष होऊ शकत नाही. पुन्हा एकदा जनतेने हे दाखवून दिलेलं आहे. आता खरोखर निवडून येण्याच्या साठी रात्रंदिवस 3 महिने आमच्या सर्व टीमनं रात्रंदिवस परिश्रम घेतले म्हणून हा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल सर्व या शहरातील 18 पगड जाती धर्माचा सर्व समाजाचा मी माजी आमदार चंद्रकांत दानवेंच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी आमचा सेक्युलर विचाराचा नगराध्यक्ष ते म्हणत होते हिंदू मुस्लिमचं वातावरण करू आणि इथं मुस्लिम निवडून येणार नाही, पण आम्ही सर्वांना बरोबर घेतलं आणि प्रचंड मतानं 1900 मतानं इथं तुतारीचं बटन दाबून तुतारी ही विजय झालेली आहे. आता राहिला विकासाचा प्रश्न. त्यांना सर्वांना माहित आहे जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातील सर्व समाजाला मी हारलो तरी 4थ्या नंबरला या राज्यामध्ये हरल्याच्या नंतर 1,06,000 मतं घेतलेले विधानसभेमध्ये. आता नगराध्यक्ष आमचा आणि 9 असे मिळून 10 सदस्य आमच्याकडे झालेले. मी तुम्हाला सांगू इच्छितो या राज्यामध्ये जे गोरगरीब जनतेचं मायबाप सरकार ज्याला आपण म्हणतो, या सरकारच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याला पैसे आणण्याचं काम करू. पिण्याचं पाणी, नाली, रस्ता, गटार हे स्वच्छ करण्याचं काम 100% केलं जाईल. हा शब्द मी माझ्या तालुक्यातल्या जनतेला देतो आणि पुन्हा एकदा या शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो. असंच काम येणाऱ्या काळामध्ये तुम्ही करा. मी म्हटलं होतं भयमुक्त हे शहर करू, आज खरोखर हे भयमुक्त शहर झालेलं आहे. त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि जे निवडून आले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारीचे त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या शहरातील तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबतो.